मित्रांनो, इयत्ता 7वी मराठी या विषयातील पाठ 2 स्वप्न विकणारा माणूस हा पाठ आपण अभ्यासावयाचा आहे. या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल. त्यांनी मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्याशिवाय प्रार्थनेची घंटा, सावधीचं घड्याळ हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रकाशित आहेत. घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तर या पाठामध्ये लेखकांनी प्रत्येकानं कोणता ना कोणतं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडलं पाहिजे असा संदेश दिलेला आहे. तर हा पाठ आपण आता पाहूया. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ सावधीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेण्यात आलेला आहे. तर पहा, माणसाला स्वप्न पाहता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं लेखक या ठिकाणी सांगतात. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. म्हणजे स्वप्न त्या ठिकाणी पाहिली पाहिजेत हे एका बाजूनं सांगितलं जातं, तर काही लोक म्हणतात की स्वप्न पाहणं हे चुकीचं आहे असंही काही लोकांचं मत असतं. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही ज्येष्ठ मंडळी देत असतात. म्हणजे जी स्वप्न आपल्या सत्यात उतरणार नाहीत ती स्वप्न पाहू नयेत असा सल्लासुद्धा दिला जातो. तर लेखकाचं मत काय आहे बघा. ते म्हणतात, माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. प्रत्येक माणूस आपलं ध्येय ठेवून जगत असतो. प्रत्येक माणूस हा आशावादी असतो आणि आशावादी माणूस भविष्याची स्वप्न पाहत असतो आणि स्वप्न पाहिल्यानंतरच त्याच्या जगण्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होत असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडं असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात असंही लेखक या ठिकाणी म्हणतात. इतरापासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. स्वप्न पाहणारी माणसंही ध्येय वेडे असतात असा संदेश त्यांना यातून द्यायचा आहे. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत असतात असंही लेखक या ठिकाणी सांगतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत असं लेखकाचं मत आहे. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का. तर या ठिकाणी लेखकाला काय सांगायचं आहे की फक्त स्वप्न पाहायचं पण त्यासाठी कोणतीच धडपड त्या ठिकाणी करायची नाही. असं करणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळं तुमची स्वप्न सत्यात उतरणार नाहीत, तर तुमच्या जीवनात नैराश्य निर्माण होईल. म्हणजे स्वप्नाळू वृत्ती ही तशी घातकच आहे असं यावेळी मानावं लागेल. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता. लेखकाच्या बालपणीच्या आठवणी लेखक सांगतोय. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. तो कसा परिचय झाला ते सुद्धा लेखक सांगतोय की रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं
असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे बऱ्याचदा बघा, आपल्याला रात्रीची स्वप्न पडतात, पुन्हा आपण जागे होतो. प्रत्यक्षात ती स्वप्न सत्यात उतरत नाहीत. त्यामुळं स्वप्न ही स्वप्नच राहतात, ते काही खरं नसतं असं त्या ठिकाणी असं मनावर लेखकाच्याही बिंबलेलं होतं. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. लेखकाच्या बालपणातील तो एक प्रसंग आहे. त्या माणसाच्या त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. घोड्याचा आवाज आला की लहान मुलांना आवडतात घोडी, ते पाहायला जातात. लेखकही तसाच पाहायला जात होता. सोबत त्याचे मित्रही असायचे. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. पिळदार मिशाचा तो माणूस असायचा, जो घोडा घेऊन आलेला असायचा. त्यालाही पाहण्यामध्ये मोठं कुतूहल मुलांना वाटायचं. तलम रेशीमी धोतर असं त्याचं होतं. त्यावर तसा जरीचा सैलसूर कुर्ता तो त्या ठिकाणी परिधान करायचा. डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चामडी बूट आणि गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला असा हा माणूस होता. तब्येतीनं तो धिप्पाड होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. आता याला स्वप्न विकणारा माणूस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण तो आला की लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगायचा, जणू स्वप्न दाखवायचा. कुतूहलपणे त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडं आम्ही कुतूहलानं बघायचो. लेखक त्या ठिकाणी त्या गाठोड्याकडं कुतूहलानं पाहत असायचा. तर हा जो माणूस आहे, स्वप्न विकणारा माणूस, अशा पोशाखात हा स्वप्न विकणारा माणूस आहे. पारावर त्या ठिकाणी बाजूला घोडा बांधलेला आहे. आता असा हा फेट्यातला पिळदार मिशाचा असा हा माणूस, स्वप्न विकणारा माणूस. लहान मुलं मोठी माणसंसुद्धा त्याच्या गोष्टी ऐकण्यासाठी जमतात. बाजूला त्याचा घोडा बांधलेला आहे. आता असा हा माणूस आहे. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. आता पार कशाला म्हणतात? झाडाच्या बाजूनं गोलाकार बांधलेला जो कठडा आहे त्याला पार म्हटलं जातं. लोक त्या पारावर गप्पा मारायला बसतात. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा तो बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघट घ्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर हा स्वप्न विकणारा माणूस बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. माणसं जमा व्हायची गावावरती त्याच्या आजूबाजूनं. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. वेगवेगळ्या गावाला तो जायचा. कित्येक प्रदेश त्याने पाहिले होते. कित्येक डोंगरदऱ्या त्यानं तुडवलेल्या होत्या. स्वप्न भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं त्यानं पाहिलेली होती. विविध प्रकारची माणसं त्यानं पाहिली होती. कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाची भाषा कशी आहे, कोण माणसं कसं वर्तन करतात, कोणाचा पोशाख कसा आहे, अशी विविध माणसं त्यानं पाहिलेली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. म्हणजे त्याचा अनुभव विश्व इतकं समृद्ध होतं. वेगवेगळ्या किस्स्यांनी म्हणजे प्रसंगांनी तो रंगवून फुलवून सांगत असे ह्या सगळ्या गोष्टी. आणि माणसाला जणू वेगवेगळी स्वप्न तो दाखवायचा. लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. त्यामुळे लोक तो आला की त्याच्या सभोवताली लोक जमायचे. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात
लोक असायचे. लोकांना जणू ते खरंच आहे वाटायचं, कधी त्या ठिकाणी ते काल्पनिक आहे असंही वाटायचं, पण नेमकं काय आहे असा संभ्रम लोकांना पडायचा. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भागामध्ये काय पद्धती आहेत ते त्या ठिकाणी लोकांना समजायचं. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. म्हणजे लोक त्या प्रांतात न जाता त्यानं वर्णन त्या प्रांताचं केलेलं आहे आणि ते वर्णन ऐकताना जणू आपण तो प्रांत पाहूनच आलेलो आहे, त्या प्रदेशात जाऊनच आलेलो आहे असं लोकांना वाटायचं. म्हणजे तो प्रसंग लोकांच्या समोर हा स्वप्न विकणारा माणूस उभा करत असे. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्या गाठोड्यात काय काय होतं बघा. काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे अनेक गोष्टी त्या ठिकाणी पदार्थ त्या गाठोड्यामध्ये होते. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. आणि ह्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना सांगितल्यानंतर लोक घासाघीस करत थोडं पैसे कमी करा म्हणत त्यातल्या काही गोष्टी ते विकत घेत होते. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ मूठ वाटून द्यायचा. लहान लहान मुलांना त्या गाठोड्यातल्या काय वस्तू तो मूठमूठ भरून वाटून पण देत होता. म्हणजे लहान मुलांच्याबद्दल त्याला एक कुतूहल होतं, आपुलकी होती. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणायचे हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो. म्हणजे माणसाचा आळस निघून जायचा, माणसाचं नैराश्य दूर व्हायचं आणि माणसं उत्साही बनायची. म्हणजे तो स्वप्न दाखवून जायचा लोकांना. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. म्हणजे बाहेरच्या प्रदेशात काय आहे, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये काय आहे, कोणत्या घटना घडत आहेत हे त्याच्या बोलण्यातून लोकांना समजायचं. जणू एखादा बातमी देणारा असतो तशाच पद्धतीनं हे वार्तांकन करणाराच म्हणून स्वप्न विक्याकडे लोक पाहत असायचे. आपण दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोडधोड बोलून तो असं त्यांचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. गोडधोड बोलायचा तो. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले. स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि लोक त्याला सपन विक्या म्हणू लागले. त्याचं जणू त्यांनी ते टोपण नावच ठेवलं. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. रिझवणे म्हणजे काय, त्यांना त्या ठिकाणी गुंतविणे, त्यांना त्यामध्ये आवड निर्माण करणे आणि लोकांना गोष्टी सांगता सांगता तो आपल्याला सुकामेवा तो विकायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला. अचानक तो यायचा बंद झाला कालांतरानं. लोकांना काही समजेना. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेलीत. सपन विक्या काय त्या ठिकाणी दिसायना झाला. त्याचं नेमकं काय झालं, लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि त्याची आठवणसुद्धा लोक काढू लागली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. एक तरुण त्या ठिकाणी माणूस गावामध्ये आला. गावातल्या पारावर येऊन बसला. गावातली पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. त्या माणसासारखाच तो दिसायचा. तोच चेहरा, तीच अंगकाठी,
जणू सप्पन विक्याच गावात आला होता असं त्या ठिकाणी लोकांचा भास झाला. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यांना वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं. सगळ्यात वृद्ध तात्या होते, त्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास तू? आता तो तरुण सांगू लागला. बघा काय म्हणतो तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा आहे. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबाच एक निमित्त होतं. त्या ठिकाणी तो मुलगा सांगतोय, ते जो सपन विक्या माणूस जे तुम्ही म्हणत होता ते माझे बाबा होते. तर त्यांना गावात जाऊन लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी गप्पा मारणे, यामध्येच खरा त्यांना आनंद मिळायचा. आणि त्याचं निमित्त होतं फक्त सुकामेवा विकणं, हे केवळ त्यांचं निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी येत होते. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. तो तरुण सांगतोय आपल्या वडिलांच्या बद्दल. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. बघा, या स्वप्न विकणाऱ्या माणसाचा जो मुलगा आहे त्यानं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे आणि तो आता डॉक्टर बनून वृद्ध आजारी माणसांची सेवा करणार आहे, असं त्याचं ध्येय होतं. म्हणजे स्वप्न विकणारा माणूस जसं लोकांना स्वप्न दाखवायचा, तसं त्याच्या मुलानंसुद्धा लोकांची सेवा करण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो वैद्यकीय शिक्षण पूर्ण त्यानं केलेलं होतं. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकायची तीव्र आठवण देऊन गेलं. आपल्या वडिलांसारखं हुबेहूब त्याचं बोलणं होतं, हसणंही तसंच होतं. आणि म्हणूनच त्या तरुणाच्या मध्ये तो सपन विक्या माणूस लेखकाला, इतर मुलांना आणि गावातल्या बाकीच्याही मंडळींना दिसू लागला. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणाला समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. म्हणजे त्या तरुणानं आजारी लोकांची, वृद्ध लोकांची सेवा करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि ते पूर्ण त्यानं केलेलं होतं. म्हणजे स्वप्न पाहावं, ते सत्यात उतरण्यासाठी धडपडावं आणि ते पूर्ण करावं, असा संदेश या पाठातून लेखकांनी दिलेला आहे. धन्यवाद.